नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक असे ब्रोकोलीचे सूप करणार आहोत. पहा त्याच्यासाठी इथे ब्रोकोली मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यानंतर ती धुवून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे ब्रोकोली काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आता थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. एक 10 मिनिट आपल्याला ह्या मिठाच्या पाण्यामध्ये हे ब्रोकोलीचे तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये ब्रोकोली ठेवल्यामुळे यातील औषधाची फवारणी झालेली असते ती निघून जाते व पूर्ण असे हे स्वच्छ होतात ब्रोकोली आपले. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण 2 लिटर पाणी घालून घ्यायचं आहे व ते उकळून घ्यायचं आहे. छान उकळल्यानंतर यामध्ये आता आपण 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत. अगदी मोठ्या आकारामध्ये हे कांदे चिरून घेतले तरी चालतात. त्यानंतर लसूण पाकळी एक 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे, त्याही घालून घेत आहे. त्यानंतर काजू एक मूठभर घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेतले आहे. ब्रोकोलीचे आपण स्वच्छ धुवून तुकडे घ्यायचे आहेत, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर कोथिंबीर बारीक अशी चिरून घालायची आहे. त्याला एक 10 मिनटं असं आपल्याला छान उकळायचं आहे. त्यानंतर ह्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ब्रोकोली छान अशी आपली शिजलेली आहे, यात आपण काढून घ्यायची आहे. कांदाही आपला छान ट्रान्सपरंट झाला आहे, तोही आता आपण काढून घ्यायचा आहे. आता एका वाटीमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर आपण दाटसरपणासाठी इथे यूज करत आहोत. आता या पाण्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली ब्रोकोली जी थंड झालेली आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पहा छान अशी आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. त्याला छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घेऊ शकता. इथे घरगुती लोणी मी घालून घेत आहे. 1-2 चमचे आपल्याला लोणी घालून घ्यायचं आहे, त्यामुळे एक छान अशी आपल्या सूपला चव येते. इथे मिरेपूड घालत आहे. मिरेपूड घातल्यामुळे इथं आपलं तिखटपणा छान असा सूपला येतो. एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. पहा छान असं हे आपलं ब्रोकोलीचं सूप तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे. याला आपण लोणी घालून सर्व करू शकता. गरमागरम असं हे ब्रोकोलीचं सूप फारच पौष्टिक असं छान तयार आहे.